कोकणाच्या रात्रीच्या अंधारात मंद प्रकाशात एक मंच उजळतो. प्रेक्षकांची नजर पुढच्या पडद्याकडे, पण खरा चमत्कार घडतो पडद्यामागे. ही आहे दशावतार नाटकाची दुनिया. 2001 मध्ये दशावतार सुरुवात झाली. 27 वर्ष मी दशावतार क्षेत्रामध्ये आहे आणि प्रथम मी श्रीमंत आहे. आता त्यांना एक भूमिका करू. परंपरेचा, श्रद्धेचा आणि कलात्मकतेचा अद्भुत संगम. प्रत्येक गावात, प्रत्येक उत्सवात जेव्हा दशावताराचं नाव घेतलं जातं तेव्हा केवळ नाटकच नव्हे तर देवतेचं अवतार रूप साकारलं जातं. आमच्या त्यांच्या मागे पदार्पण झालं. ही कला लोकांचं मनोरंजन केलं. ही कला अमर केली. आम्हाला असं वाटतं की आमच्या नंतर कलाकार त्यांनी त्याचप्रमाणे या कलेची सेवा करावी, लोकांना प्रबोधन करावं, ही कला जिवंत ठेवावी, हीच आमची अपेक्षा. या पडद्यामागे सुरू असतो दुसरा एक प्रयोग. कुणीतरी कृष्णाचा मुखवटा रंगवत असतो तर कुणीतरी रुक्मिणीचं रूप धारण करत असतो. अभिनयाच्या आधी प्रत्येक कलाकार देवतेसारखाच पूजेला बसतो. माझं नाव गणपत महादेव पेंडेकर, गाव आरोस, तालुका सावंतवाडी. तर गावातूनच माझ्या दशावतार कलेला प्रारंभ केला. गावात 2 वर्ष सराव केल्यानंतर मी दोडामार्ग मिशन नाईक दशावतार नाट्य मंडळ झरे बांबर येथे सुरुवात झाली. ते सलग 2 वर्ष राजाची भूमिका केली. नंतर अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निवडली या कंपनीत सलग 3 वर्ष काम केली. त्यानंतर आजगावकर दशावतार नाट्य मंडळ या मंडळात 3 वर्ष काम केली. तिथून वालावकर दशावतार नाट्य मंडळामध्ये 3 वर्ष काम केली आणि तिथून आज या जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ या मंडळाचे संचालक श्रीमान शरदभाई मोचेमाडकर या कंपनीत कार्यरत आहे. आणि या मंडळात आल्यापासून शंकर, गणपती, राजा अशा अनेक भूमिका मी साकारत आहे. आणि या कलेत खरंच अभिमान वाटतो. या कलेत आम्हाला नफा जास्त जरी नसला असेल तरी लोकमत, लोकांची आवड, लोकांकडून मिळणारा प्रतिसाद हाच आमचा अनुभव, हेच आमचं दैवत आहे आणि हेच आमचं पैशाचं साधन आहे. खरंच समाधान वाटतंय या कलेला. आणि अशीच या गणपती गजाननाची आमच्या दशावतारी कलाकारावर सदैव कृपा राहावी हीच गणपती चरणी सविनय प्रार्थना आहे. नमस्कार. मेकअप म्हणजे त्यांच्यासाठी केवळ सौंदर्य नव्हे, तो त्यांच्या भूमिकेचं, त्यांच्या भक्तीचं प्रतीक असतो. नमस्कार, माझं नाव कृष्णा शंकर लाड, गाव माझं आखेरी हुमरस. आणि या दशावतार क्षेत्रात येऊन मला जवळपास 14 वर्ष झाली. आणि या क्षेत्रात वेगवेगळ्या कंपनीमध्ये जास्त चालणारी भूमिका म्हणजे माझी नारळ. शेवटी नारळ अशी भूमिका आहे, कंपनीत कुठल्याही ठरल्यानंतर वेगवेगळ्या भूमिका ह्या कराव्या लागतात. ज्या आपल्या वाट्याला येतो, जो चरित्र काढणार असतो, नाटक बोलणार असतो, तो वेगवेगळ्या कल्पनेनुसार नाटक काढत असतो. त्याच्यामुळे नारळ हा म्हटल्यानंतर चलचित्र म्हणजे कुठल्याही भूमिका करणारा असतो. दशावतार फक्त नाटक नाही, ती देवसेवा आहे. अनेक हातांनी तयार होतात ही वेशभूषा. कधी मखमली कपडे, कधी चकाकणारी दागदागिने. स्त्रिया नसल्याने अनेक पुरुष स्त्री पात्रे साकारतात, पण त्यांच्या अभिनयात दिसतो कोमलपणा, सौंदर्य आणि भक्तिभाव. दशावतार हा कधीही संपणारा नाही, कारण ही पाठीमागची परंपरा आहे. ही परंपरा लोकांच्या मनामध्ये आहे. ही लोकांच्या मनात तेव्हा जाणवलं नाही. त्यामुळे दशावतार हे तेव्हा सबक नाही आणि दशावतारला अजूनही चांगले दिवस येतील असे मी त्या गणपतीकडे प्रार्थना करते. अनेक कलाकार दिवसभर शेतात काम करून रात्री मंचावर उतरतात. त्यांचं प्रेम, त्यांची श्रद्धा, त्यांची समर्पण भावना हाच दशावताराचा आत्मा आहे. नमस्कार, मी दादाराणी कोण असतं, एक दशावतारी कला. अद्वैताईमध्ये दशावतारात थोडंफार नाव आहे, ते फक्त तुम्हाला प्रेक्षकांच्या आशीर्वादाने. आजच्या यांत्रिक युगातही ही कला जिवंत आहे, कारण ती केवळ मनोरंजन नव्हे, ती संस्कृतीचा श्वास आहे. ही कला आपल्याला सांगते
की देव केवळ मंदिरात नाही, तो प्रत्येक कलाकाराच्या मनात आहे, प्रत्येक नाटकात, प्रत्येक आवाजात आहे. दशावतार नाटकाचं हे बॅकस्टेज जग आपल्याला शिकवतं की खरी कला ती असते जी भक्ती, संस्कृती आणि मेहनत यांचं मिश्रण असते. मंचावरील तेज पडद्यामागील श्रमाशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच प्रत्येक प्रकाश रेषेच्या मागे एक कलाकाराचं आयुष्य उजळत असतं.